स्थानिक गुन्हे शाखेकडून 2 महिन्यापासून फरार असलेला लैंगिक गुन्ह्यातील आरोपी अटक. पोलीस स्टेशन सिटी कोतवारी अकोला येथे दि 3/1/12/2025 रोजी महिला फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादवरून अपराध क्र. 37622 कलम 75(1) 78 296 351(2) भारतीय न्याय संहितासह कलम 31R 31W11 32 VA अजा जज प्रकारानुसार आरोपी नामे गोपाल रामकृष्ण दांदळे राहा बसेरा कॉलनी मलकापूर अकोला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल असून तपासावर आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय 2 महिन्यापासून फरार होता. तो वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता, तसेच त्याचा मोबाईल फोन बंद होता, त्यामुळे त्याचा शोध घेणे आव्हानात्मक झाले होते. त्याबाबत मानव पोलीस अधीक्षक सा यांनी पोलीस निरीक्षक स्था गु शा यांना नमूद आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याबाबत आदेशित केल्याने पोलीस निरीक्षक स्था गु शा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. नमूद पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीची गोपनीय तसेच तांत्रिक विश्लेषणातून माहिती घेतली असता नमूद आरोपी हा दि 27/2/2026 रोजी शिवणी शिवापूर रेल्वे स्टेशन येत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टाफसह नमूद ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे गोपाल रामकृष्ण दांदळे वय 48 वर्ष राहा बसेरा कॉलनी मलकापूर अकोला हा रेल्वे स्टेशनचे बाहेर येत असल्याचे दिसून आल्याने त्यास नमूद पोलीस स्टाफचे मदतीने शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरिता पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला यांचे ताब्यात देण्यात आले. सदरची कार्यवाही ही मान पोलीस अधीक्षक सा श्री अर्चित चांडक साहेब, मान अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी साहेब, पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडखे, पोलीस अंमलदार वसीमुद्दीन, किशोर सोनोने, महेंद्र मलिये, रवींद्र खंडारे, खुशाल नेमाडे, पोका स्वप्नील खेळकर, श्रीकांत पातुंड, सतीश पवार यांनी. आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.